स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा न्यायालय पदभरतीतील शिपाई या पदासाठी आतापर्यंत जे पण प्रश्न विचारले गेले होते त्यातील बहुतेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तर स्पष्टीकरणासोबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा आणि बाकी जर म्हटलं तर सर्व प्रश्नांचं पीडीएफ तुम्हाला कुठून भेटणार, याच व्हिडिओच्या माध्यमाने त्याविषयी माहिती दिली जाणार आहे. नोट्स कुठून भेटणार त्याविषयी सुद्धा माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर काल जर म्हटलं तर 8 तारीख होती आणि काल जर म्हटलं तर पहिल्या शिफ्टचा जो पेपर झाला होता त्याचं स्पष्टीकरण आपण कालच दिलंय. मात्र जर म्हटलं तर सेकंड, थर्ड आणि फोर्थ शिफ्टचे जे पण स्पष्टीकरण आहे ते राहिलेले आहे, जे की आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आणि इतर जर म्हटलं तर आतापर्यंत जे पण प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तर बघा, कालचं जर म्हटलं तर आपल्याला 8 तारखेचा पहिल्या शिफ्टचा हा पेपर होता. तर त्याचे जर म्हटलं तर हे जे पीडीएफ आहे त्यामध्ये सर्व प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटतील. त्यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला इथं तिसऱ्या शिफ्टचा आणि चौथ्या शिफ्टचे प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटतील. हे कालचं आहे. त्यानंतर जर म्हटलं तर पुढे अजून आल्यानंतर बघा, हे कालचं आपल्याला दुसऱ्या शिफ्टचं, ठीक आहे, सेकंड शिफ्टचं आपल्याला इथं जे पण प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटले होते ते तुम्हाला इथं खाली दिलेले आहेत, ते आपण बघूया. आणि त्यानंतर तिसऱ्या शिफ्टचं आणि चौथ्या शिफ्टचं स्पष्टीकरण बघूया, ठीक आहे. आणि जर म्हटलं तर मागे 7 तारखेचं देखील आपल्याकडे प्रश्न उत्तर आहेत. जवळपास हे जे पीडीएफ आहे 19 पेजेसचं पीडीएफ आहे. यामध्ये भरपूर प्रश्न आपण यामध्ये ऍड केलेले आहेत. जे पण प्रश्न विचारले गेले त्याचं स्वरूप कसं होतं प्रत्येक विषयानुसार आपण यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केले. आणि त्यासोबत जर म्हटलं तर हे पीडीएफ तुम्हाला कुठून भेटणार त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. कालचा सेकंड शिफ्टचा आपल्याला पहिला प्रश्न काय भेटलेला आहे बघा. जे पण विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले किंवा आपल्याला हे प्रश्न मिळालेले आहेत ते अशा प्रकारचे इथे मी नोट करून घेतलेत आणि त्यांची माहिती तुम्हाला इथे खाली दिलेली आहे, जी काय आपण एवढीच्या माध्यमाने सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय इथं दिलेला आहे, ऋग्वेद कधी लिहिला गेला, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेला होता. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, इसवी सन 1500 पूर्व आपल्याला ऋग्वेद लिहिला गेलाय, म्हणजे या अगोदर आपल्याला ऋग्वेद लिहिला गेलाय. आणि जर म्हटलं त्याची रचना कधी केली गेली अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेला होता. तर इसवी सन 1500 पूर्व आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगते. आता यामध्ये आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण वेदावरती आतापर्यंत जर म्हटलं तर जवळपास 14 ते 15 प्रश्न विचारले गेले, ठीक आहे. जिल्हा न्यायालय पदभरती लिपिक व शिपाईचा जर विचार केला तर आतापर्यंत कमीत कमी सांगतोय 14 ते 15 प्रश्न इथे विचारले गेलेत आणि वेदांवरतीच फक्त सांगतोय, ठीक आहे. तर वेद अतिशय महत्वाचा असणार आहे. यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाऊ शकतात. आतापर्यंत जर म्हटलं तर आपल्याला ऋग्वेदात किती मंडली असतात यावरती प्रश्न विचारला गेला नाहीये. तर यामध्ये आपल्याला 10 मंडली असतात, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये गट केलेल्या आपल्याला कवितांचा संग्रह किती आहे अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1028 कवितांचा संग्रह गट केलेल्या अशा प्रकारचं आपल्याला या प्रश्नाचं हे देखील उत्तर माहिती असणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे. ही तर माहिती झाली जी की आपण पीडीएफ मध्ये सर्व काही उपलब्ध करून दिलेलीच आहे. आणि हे सर्व पीडीएफ वगैरे तुम्हाला कुठून भेटणार त्याविषयी सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, ठीक आहे. तर बघा, पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला गेलाय, रामायण कोणी लिहिले. आता रामायण कोणी लिहिले आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलेले आहे. आता यावरती आपल्याला रामायणावरतीच, ठीक आहे, वाल्मिकी ऋषींवरतीच अजून एक प्रश्न विचारला गेला होता थर्ड शिफ्टला, ठीक आहे. थर्ड शिफ्टला आपल्याला अजून एक प्रश्न विचारला गेलाय जो की आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे बघा, रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले आहे, एक महाकाव्य आहे, हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ आपल्याला मानले जाते रामायण, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि यावरती आधारित अजून एक प्रश्न विचारला गेला होता तिसऱ्या शिफ्टला, जो की आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, पुढील आपल्याला 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणी स्वाभिमान चळवळ स्थापन केली, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेला होता. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रामास्वामी किंवा पेरियार, हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्यायामध्ये कधी कधी हे एकच दिलेलं असतं. तर यापैकी कोणताही एक असेल तर ते प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, किंवा आपल्याला दोन्ही एकासोबत दिले जातात, ई.व्ही. रामस्वामी किंवा पेरियार, ठीक आहे. तर यांनी स्वाभिमान चळवळ सुरू केली किंवा स्थापन केली अशा प्रकारचं सांगते. आणि यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की स्वाभिमान चळवळ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली होती, तर आपल्याला सांगता येईल तमिळनाडू. आणि त्याविषयी सविस्तर माहिती इथं खाली दिलेली आहे, जी की आपण आपल्या या पीडीएफच्या नोट्स मध्ये हे सविस्तर माहिती इथं उपलब्ध करून दिलेलीच आहे.
चला पुढील 4 नंबरचा प्रश्न जाणून घेऊया. पुढील आपल्याला 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर इथे जर म्हटलं तर 2 प्रश्न तयार होतात. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर, ठीक आहे, आणि एक तर फक्त भारतीय, आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण, ठीक आहे, भारतीय गव्हर्नर आणि फक्त गव्हर्नर कोण. तर इथे आपल्याला प्रश्न काय विचारला होता, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण, जे की आपल्याला सांगतील लॉर्ड माउंटबॅटन, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे स्वतंत्र भारताचे पहिले आपल्याला गव्हर्नर जनरल सांगतील. आता आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय, ठीक आहे, पहिले भारतीय गव्हर्नर कोण ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, जे की आपण जो मागील जीकेचा क्लास बघितला होता त्यामध्ये त्याविषयी माहिती बघितली होती. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर. याचं आपल्याला उत्तर समजून आलं, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण, लॉर्ड माउंटबॅटन. ठीक आहे. चला पुढील आपल्याला 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, हिमालयातील शेवटच्या रांगेला काय म्हणतात, अशा प्रकारचा इथे प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. जर म्हटलं तर यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, हिमालयातील सर्वात उंच भाग किंवा जो शेवटचा भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, हिमाद्री. ठीक आहे, आणि जो पायथ्याचा किंवा सुरुवातीचा भाग असतो त्याला म्हणतो शिवालिक. तर आपल्याला इथं शेवटच्या रांगेतील शेवटच्या भागाला, ठीक आहे, शेवटच्या रांगेला किंवा भागाला काय म्हणतात, तर माझ्या अंदाजानुसार हिमाद्री या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. पुढे बघा 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 1937च्या निवडणुकीत काँग्रेसला किती प्रांतात आपल्याला पराभव स्वीकारावा लागला होता, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर 3 प्रांतात आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल, आणि ते 3 प्रांत कोणकोणते त्याविषयी माहिती तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली आहे. पुढे बघा आपल्याला जर म्हटलं तर कालच्या शिफ्टला आपल्याला एक समानार्थीवरती प्रश्न आला होता. तर मराठीवरती आपण चर्चा करणारच आहोत पुढे व्हिडिओमध्ये, परंतु जर म्हटलं तर आता इथं प्रश्न घेतलेला आहे तर त्याविषयी माहिती बघूया. तर 7 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला समानार्थी शब्द इथे मराठीवरती प्रश्न आपल्याला आला होता, वार्ता शब्द दिला होता. ठीक आहे, वार्ता शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचं होतं. तर वार्ता शब्दासाठी आपल्याला जो पण पर्यायामध्ये समानार्थी दिला असेल तर यापैकी आपल्याला एखादा शब्द दिला असेल तो योग्य उत्तर असणार आहे. एक तर बातमी म्हणा, हकीकत म्हणा, नाही तर वर्तमान, नाही तर वृत्त. ठीक आहे, हे आपल्याला 4 अशा प्रकारचे समानार्थी शब्द महत्वाचे बघण्यासाठी भेटतील, आणि हेच आपल्याला पर्यायामध्ये कुठे ना कुठे दिलं असतील तर ते आपल्या प्रश्नाचं तिथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. तर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, मग आपल्याला 8 नंबरच्या प्रश्नामध्ये प्रश्न काय दिला होता, सचिन उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने खूप सराव केलाय, अशा प्रकारचं आपल्याला इथे एक वाक्य दिलं होतं, आणि यातील आपल्याला शब्दाची जात ओळखायची होती. तर आपल्याला सांगता येईल इथं कारण, अशा प्रकारचा अंडरलाईन दिली होती किंवा अधोरेखित केलेलं असतं, आणि त्या शब्दाची जात आपल्याला ओळखायला सांगितली होती. उभयनव्य अव्यय आपल्याला इथं सांगता येईल. या टाईपचा एक प्रश्न इथं आलेला होता. पुढे जर विचार केला तर 9 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रयोग ओळखण्यासाठी इथे प्रश्न विचारला गेला होता. तर जर विचार केला तर इथे बघा आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, आणि याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा होता. इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, श्रीकृष्ण जराकडून मारला गेला. ठीक आहे, श्रीकृष्ण जराकडून मारला गेला. तर आपल्याला इथं कोणता प्रयोग लागू होते हे आपल्याला सांगायचं होतं. तर नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण हे आपल्याला सांगता येईल. पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा, पुन्हा इथं जर म्हटलं तर आपल्याला एक विज्ञानावरील एक प्रश्न विचारला गेलाय. थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला इथं विज्ञानावरील प्रश्न आलेले आहेत थोडक्यात 2-3. तर इथे बघा आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, साग, बांबू, शिसद, चंदन हे जे वृक्ष आहे ते कुठे आढळतात, कोणत्या वनामध्ये आढळतात, त्या वनाचं नाव आपल्याला सांगायचं होतं. तर हे कुठे आढळतात आपल्याला सांगता येईल, इथं कोरड्या किंवा उष्ण पानझडी जंगलात हे आपल्याला वृक्ष आढळतात, बघण्यासाठी भेटतात, अशा प्रकारचं सांगता येईल. तर एक तर उष्ण पानझडी जंगल असेल किंवा कोरडं आपल्याला पानझडी जंगल असतं, त्यामध्ये हे वने आढळतात. तर पर्यायामध्ये जे पण असेल ते प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असेल, किंवा आपल्याला अशा प्रकारचं देखील दिलं असतं, कोरड्या आणि उष्ण पानझडी जंगलामध्ये आपल्याला हे जे आहे वृक्ष आढळलेले बघण्यासाठी भेटतील. पुढे बघा आपल्याला 11 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, रोज प्रकाशित केले जाणारे, मराठीवरील प्रश्न आहे. आता रोज प्रकाशित केले जाणारे, रोज काय प्रकाशित केलं जातं, वर्तमानपत्र हे रोज प्रकाशित होतं. ठीक आहे. आता आपल्याला कधी कधी अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जातो, 1 महिन्यानी प्रकाशित केलं जातं. ठीक आहे, तर ते काय असतं, मासिक. आठवड्याला काय प्रकाशित केलं जातं, साप्ताहिक. ठीक आहे, आणि एका वर्षाने जर म्हटलं तर वार्षिक हे प्रकाशित केलं जातं. ठीक आहे, या टाईपचे आपल्याला इथं मराठीवरती प्रश्न विचारले गेले होते. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढील 12 नंबरचा प्रश्न विज्ञानावरील आलेला आहे. दुधात मॅग्नेशियमचा किती पीएच असतो, म्हणजे सामू असतो, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर 10 असतो हे आपल्याला सांगता येईल. तर बघा पुढील आपल्याला 13 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, इथे चालू घडामोडीवरील हा प्रश्न आलेला आहे. तर प्रश्न काय दिलेला आहे, कोणत्या राज्यात 2023 मध्ये एमएसपी दरासाठी 2 ट्रेन थांबवून आपल्या मागण्या पूर्ण केल्या. तर राज्यामध्ये विचारलंय, तर पंजाब जर म्हटलं तर पंजाब या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पंजाबमध्ये माझ्या अंदाजानुसार किसान आंदोलन जे चालू होतं तेव्हा 2 ट्रेन थांबवून ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. तर हे आपल्या प्रश्नाचं
इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला राज्य विचारलंय पंजाब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील आपल्याला 14 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, भारतातील सर्वात जुनी फुटबॉल डुरंड कप स्पर्धा कधी झाली. ठीक आहे, डुरंड कप स्पर्धा कधी झाली तर आपल्याला सांगता येईल भारतातील 1888 मध्ये ही सर्वात जुनी भारतातील डुरंड कप स्पर्धा आहे. आणि त्यासोबत जर म्हटलं तर ही जी भारतामध्ये स्पर्धा झाली होती ही भारत आणि आशियातील इतर देशांसोबत झाली होती, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि ही भारतातील सर्वात जुनी आहे. ठीक आहे, भारतातील सर्वात जुनी आहे असं नाही की जगातील सर्वात जुनी आहे. तर जगातील क्रमांक जर विचार केला तर आपल्याला ही सांगतील जगातील ही 3ऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी स्पर्धा आहे. आणि या अगोदर जर म्हटलं तर डुरंड कप जगामध्ये इतर 2 ठिकाणी यापेक्षाही जुनी आहे. आणि भारतातील जर म्हटलं तर ही 3ऱ्या क्रमांकाची लागते, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि ती कधी झाली 1888 मध्ये. आणि भारत आणि आशियातील इतर देशांसोबत, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा आपल्याला जर म्हटलं तर 15 नंबरचा प्रश्न, इथे सुद्धा आपल्याला चालू घडामोडीवरती प्रश्न विचारला गेलाय. नुसता झालेला रस्ता वाहतूक कायदा कोणत्या मंत्रालयाने संमत केला आहे, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर रस्ते व वाहतूक मंत्रालय हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तर याविषयी महत्वाचे जे पण कार्य आहे ते बघणारे कोण व्यक्ती आहे, महत्वाचे नितीन गडकरी, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा 16 नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारला गेलाय. ठीक आहे, 16 नंबरचा प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे. इथे आपल्याला या टाईपचा ऑलरेडी एक प्रश्न विचारला गेला होता, मागील आपण प्रश्नपत्रिकेमध्ये बघितला होता, जो की आपल्याला खाली दिलेलाच आहे. इथे आपल्याला बघा प्रश्न काय दिलेला आहे, इथे 2 वाक्य दिलेले असतात आणि ते 2 वाक्य बरोबर आहे की चूक आहे किंवा बरोबर चूक आहे या टाईपचे आपल्याला पर्याय दिलेले असतात 4, ते आपल्याला ओळखायचं असतं. तर इथे आपल्याला वाक्य काय दिलंय, रामायण हा ग्रंथ वाल्मिकी यांनी लिहिला आणि त्यांना आदिकवी असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे वाल्मिकी यांना काय म्हणतात, आदिकवी. हे बरोबर आहे का, तर हे बरोबर आहे. ठीक आहे, कारण हा सुद्धा प्रश्न ऑलरेडी बहुतेक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलाय, जुन्या मागील प्रश्नपत्रिकेमध्ये दुसऱ्या भरतीसाठी वाल्मिकी यांना आदिकवी असे म्हणतात. हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं वाक्य काय दिलंय, रामायण हा ग्रंथ, इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, रामायण हा ग्रंथ रामाच्या जीवनावर. ठीक आहे, रामायण हा ग्रंथ, इथं थोडं मिस्टेक झालेले, टायपिंग मिस्टेक, काही प्रॉब्लेम नाही. रामायण हा ग्रंथ रामाच्या जीवनावरती आधारित आहे किंवा जीवन चरित्रावरती आधारित आहे. आणि त्यासोबत इथं महत्वाचं काय, त्यामध्ये 24,000 श्लोक आहे. ठीक आहे, रामायणामध्ये 24,000 श्लोक आहे. हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे का, तर हे देखील वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, दोन्ही वाक्य इथं बरोबर दिलेले आहेत, म्हणजे जिथं पण अ व ब दोन्ही वाक्य बरोबर आहे असं असेल ते पर्याय आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा अशा प्रकारचे कालचे सेकंड शिफ्टचे हे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचं सर्व स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटलेले. अजून आपल्याला थर्ड शिफ्टचे देखील बघायचे, तर ठीक आहे, आणि त्यासोबत फोर्थ शिफ्टचे सुद्धा आपल्याला स्पष्टीकरणासोबत उत्तर जाणून घ्यायचे आहेत. त्याचे बहुतेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. आणि काल जर म्हटलं तर आपल्याला दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या शिफ्ट मध्ये या टॉपिक वरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते, जसे की DRDO वरती प्रश्न आलेला होता. माझी जे प्रमुख आताच रिटायर झाले त्यावरती प्रश्न आला होता वाटतंय. त्यानंतर बास्केटबॉल डिफेन्स वरती प्रश्न आला होता काहीतरी. त्यानंतर इथे जर विचार केला तर इथं स्पॅगीला अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी सांगितलंय, स्पॅगीला वर्ग यावरती प्रश्न आलाय. त्यानंतर फुटबॉल आणि बास्केटबॉल यावरती प्रश्न होते 2-3. त्यानंतर गंगा नदी आणि सिंधू नदी यावरती प्रश्न विचारला गेला होता. ऋग्वेदावरती जवळपास प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारला जातोय किंवा वेदावरती प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारला जातोय. वनस्पती वर्गीकरण आणि प्राणी वर्गीकरण या टॉपिक वरती सुद्धा तुम्हाला कालच्या शिफ्ट मध्ये प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, हे महत्त्वाचे टॉपिक झाले जे की आपल्याकडे प्रश्न आलेले नाहीये, परंतु टॉपिक आपल्याकडे आलेले आहेत, जे की तुम्हाला इथे मी सांगून घेतले. आता मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी. त्या नोट्स बद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती इथे सांगून घेतो. त्या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे, अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. तर या नोट्स मध्ये जर म्हटलं तर बघा, तर आपण हे जे पीडीएफ तयार केलंय हे सर्व पीडीएफ तुम्हाला भेटून जातात. यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट आता जे पण पेपर झाले, तर हे जे पेपर आहे अशा प्रकारचं त्याचं स्वरूप इथं मी दिलेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आतापर्यंतचे जेवढे पण प्रश्न मला भेटले ते सर्व प्रश्न मी या पीडीएफ मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वप्रथम हे पीडीएफ तुम्हाला तिथे दिलं जाणार आहे आपल्या नोट्स मध्ये. नोट्सची प्राइस खूपच कमी ठेवलेली आहे, थोडक्यात त्या प्राइस विषयी सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे आणि कसं तुम्हाला जॉईन करायचं त्याविषयी सुद्धा माहिती दिली जाणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला या नोट्स मध्ये काय काय दिलं जाणार आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर या नोट्स तुम्हाला कशा भेटतील त्याविषयी माहिती जाणून घेऊया. ठीक आहे, तर बघा यामध्ये जर विचार केला तर मागील 2018च्या, ठीक आहे, मागील 2018च्या 20 ते 23 प्रश्नपत्रिका पीडीएफ फॉर्मॅट मध्ये दिल्या जातील. हे सर्व आपण पीडीएफ फॉर्मॅट मध्ये उपलब्ध करून देत असतो. ठीक आहे, यामध्ये किती तुम्हाला मागील जर म्हटलं तर 20 ते 23 प्रश्नपत्रिका दिल्या जातील. ठीक आहे, 2018च्या. त्यानंतर जर म्हटलं तर 2000 आता लेटेस्ट जर म्हटलं तर आता आपण तयार केलेल्या 2024 साठी यामध्ये 30
30 ते 40 प्रश्नपत्रिका. ठीक आहे, 30 ते 40 प्रश्नपत्रिका 2024 तयार केल्या. ह्या सुद्धा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दिल्या जातील. आतापर्यंत टीसीएस पॅटर्ननुसार जे पण लेटेस्ट पेपर झाले त्याचे जर म्हटलं तर 100 ते 150 तुम्हाला प्रश्नपत्रिका दिल्या जातील. एक दोन नव्हे तर 100 ते 150 प्रश्नपत्रिका पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टीसीएस पॅटर्ननुसार झालेल्या 2023 व 24च्या तुम्हाला या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. आणि बाकी जे पण आपण स्टडी मटेरियल काढलंय विज्ञानावरती वेगळं सेपरेट पीडीएफ आहे, त्यासोबत जर विचार केला जीवनसत्व, त्यासोबत भूगोल, इतिहास, त्यासोबत नागरिक शास्त्र झालं, इतर प्रश्नसंच झालं, याचे सर्व जे स्टडी मटेरियल आहे आपण सेपरेट काढलेले. ठीक आहे, तर बघा स्टडी मटेरियल आपण त्यासाठी सेपरेट काढलेले आहेत, जे की तुम्हाला थोडक्यात एक प्रिव्ह्यू दाखवून देतो. त्यानंतर हे सर्व कसं भेटणार त्याविषयी माहिती देतो. तर बघा, तर यावरती हा एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती सर्व काय आपण उपलब्ध करून दिले, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे आलेले प्रश्न उत्तर तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. आता पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा मी इथं खाली अपलोड केलेले. काही चिंता करू नका, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न बघण्यासाठी भेटून जातील, जे की तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता. त्यासोबत वरती आल्यानंतर इथे बघा तुम्हाला संगणकाविषयी माहिती दिली. ऑलरेडी आता लिपिकचा पेपर झालाय, विज्ञानावरती माहिती इथे दिली. त्यानंतर मागील इथं 11 प्रश्नपत्रिका, 12 प्रश्नपत्रिका, लेटेस्ट टीसीएस पॅटर्ननुसार झालेल्या 100 ते 150 प्रश्नपत्रिका. वरती आल्या तर संभाव्य आपण 30 ते 40 प्रश्नपत्रिका तयार केल्यात. इथे विज्ञानाचे पीडीएफ, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, चालू घडामोडीचं लेटेस्ट 1 ते 1.5 वर्षाचं पीडीएफ, मराठीवरती पीडीएफ दिले. बाकी प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केल्यात. बाकी अभ्यासक्रमाचं स्वरूप, हे सर्व काय आपण इथं उपलब्ध करून दिलंय पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. तर मित्रांनो, हा काय आहे, एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे, लिंक शिवाय तुम्ही तिथे जॉईन होऊ शकत नाही. तर लिंक तुम्हाला कशी भेटणार त्याच्याविषयी माहिती देतो. तर त्याचं पेमेंट आधी आपण ठेवलं होतं 119 रुपये, परंतु आता हे पेमेंट आपण कट करून आता ऑफर मध्ये तुम्हाला फक्त 79 रुपयामध्ये हे सर्व काय उपलब्ध करून देतोय. यामध्ये हे आता लेटेस्ट जे पीडीएफ मी तुम्हाला ओपन करून दाखवले, यामध्ये लेटेस्ट झालेले जे पण प्रश्न उत्तर आहेत ते सर्व मी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये इथं तयार केलेत. हे सर्व काय तुम्हाला तिथे उपलब्ध भेटून जाईल. याची प्राइस आपण ठेवलेली 79 रुपये. जर तुम्हाला हे पाहिजे असेल सर्व स्टडी मटेरियल आतापर्यंत जे पण तुम्हाला सांगितलं ते सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलला. त्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 91 39 64 31 99. ठीक आहे, 91 39 64 31 99 या नंबरवरती 79 रुपयाचं पेमेंट करायचंय, फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने. ठीक आहे, पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंबर सारखाच असणार आहे पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाहीये. 10 ते 15 मिनिटांमध्ये, जास्तीत जास्त आपल्याला 5 ते 10 मिनिटांमध्ये मिळून जातं, जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये लगेच लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर केली जाईल. फक्त लिंक वरती क्लिक करायचं, प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करायचं आणि जॉईन झाल्यानंतर सर्व जे पीडीएफ आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारचे आपण प्रोसेस ठेवलेले बाकीचे जेवढे पण प्रश्न उत्तर आहेत ते सर्व तुम्हाला या पीडीएफ मध्ये बघण्यासाठी भेटतील, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि बाकी स्टडी मटेरियल आपण तयार केलेलं प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला सर्व काही तिथेच उपलब्ध करून दिलेले आहे, जे की तुम्हाला एका क्लिक मध्ये सर्व काही डाउनलोड करता येणार आहे. तर हे समजून आलं. तर चला आता पुढे आपल्याला तिसरी आणि चौथी जी प्रश्नपत्रिका त्याचे थोडे 2-3 प्रश्न बघूया आणि बाकीचे जे पण प्रश्न आहे ते आपण आपल्या पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेलेच आहे. ठीक आहे, तर बघा आता थोडक्यात जर म्हटलं तर स्वरूप सांगायचं जर म्हटलं तर मराठी इंग्रजीवरती वारंवार सांगण्याची गरज नाहीये. प्रश्न कसे येतात ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेले आहेत, परंतु तरी देखील एकदा सांगतो. मराठीवरती आणि इंग्रजीवरती स्वरूप कसं आहे ते बघूया. तर बघा आता मराठी व इंग्लिश. ठीक आहे, आता इंग्लिशचा जर विचार केला तर तुम्हाला आर्टिकल, टेन्स, करेक्ट सेंटेन्स, आपल्याला करेक्ट स्पेलिंग यावरती प्रश्न विचारले जातात. फिल इन द ब्लँक यावरती 5 प्रश्न विचारले जातात. मराठीवरती जर विचार केला तर समानार्थी, विरुद्धार्थी, त्यासोबत जर विचार केला तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि विधेय. ठीक आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बेसिक क्वेश्चन असतात जे की कोणीही सोडू शकता. ठीक आहे, या टाइपचे मराठी इंग्लिश झालं. आता चला पुढे जर म्हटलं तर आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या शिफ्टचे काही प्रश्न मिळालेले आहेत तर ते आपण बघूया आणि बाकीचे प्रश्न आपण पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेलेच आहे. आणि बाकी जर म्हटलं तर वरती देखील भरपूर प्रश्न आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि हे सर्व प्रश्न पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कुठे भेटणार आहे, आपल्या नोट्स मध्ये भेटणार आहे. त्याची प्राइस आपण ठेवलेले फक्त 79 रुपये. तर कसं जॉईन करायचं त्याविषयी माहिती दिलेलीच आहे. ठीक आहे, तर चला आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला तिसऱ्या शिफ्टचे आणि चौथ्या शिफ्टचे काही प्रश्न भेटलेत ते बघूया. तर इथे बघा अर्जुन पुरस्कारावरती प्रश्न आला होता, परंतु प्रश्न काय होता हे एक्झॅक्ट समजलेलं नाहीये. तर जर म्हटलं तर अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी झाली यावरती प्रश्न आलेला असावा. तर 1961 ला सुरुवात झालेली आहे आपल्याला सांगते. आणि 2023 मध्ये किती व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे, तर एकूण 6 व्यक्तींना. आणि त्यांच्याविषयी मी ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर 6 व्यक्तींना अर्जुन पुरस्कार 2023 मध्ये देण्यात आलेला आहे.
पुढे जर विचार केला तर चिल्का सरोवरावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर हे पूर्व भारतामध्ये आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिसा राज्यामध्ये आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आता चिल्का सरोवर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. चिल्का सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि त्यासोबत जर म्हटलं तर भारतातील किनारपट्टीवरील सर्वात मोठे सरोवर आपल्याला सांगता येईल चिल्का सरोवर हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सरोवर आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे जर म्हटलं तर 3 नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारला होता? गंगा व सिंधू नदीवरती आपल्याला प्रश्न विचारला गेला होता, पण प्रश्न काय आला होता ते माहिती नाहीये. त्यामुळे जर म्हटलं तर आपण फक्त थोडक्यात माहिती जाणून घेऊया. गंगा नदीचा उगम आपल्याला माहिती आहे, गंगोत्री आपल्याला सांगते प्रश्नाचा हिमनदी, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. सिंधू नदीचा उगम जर विचार केला तर मानस सरोवर आपल्याला सांगता येईल तिबेट. ठीक आहे. उगम फक्त मी तुम्हाला सांगितले, परंतु यावरती प्रश्न आला होता. प्रश्न एक्झॅक्ट काय होता हे आपल्याला समजलेलं नाहीये. तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा, प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करा. तर चला पुढे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? राज्याचा प्रमुख म्हणून केंद्राकडून कोणत्या व्यक्तीची निवड होते? ठीक आहे. अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर राज्याचा प्रमुख कोण असतो? राज्यपाल. ठीक आहे. तर जर म्हटलं तर जो राज्यपाल असतो, राज्यपालाची निवड कोण करते? ती निवड केंद्राकडून केली जाते राष्ट्रपती मार्फत. ठीक आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे आणि कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असावा, म्हणजे राज्याचा प्रमुख असावा. तर कलम 153 मध्ये याविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे जर विचार केला बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे? प्लासीची लढाई. ठीक आहे. प्लासीची लढाई यामध्ये आपल्याला प्रश्न आला होता. प्लासीची लढाईमध्ये दुसरा नवाब कोण झाला? म्हणजे जर म्हटलं तर प्लासीची लढाई कधी झाली होती? 23 जून 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. प्लासीची लढाई कधी झाली? तर 23 जून 1757. आणि ही लढाई कोणाकोणामध्ये झाली? सिराज आणि इंग्रज यामध्ये आपल्याला या दोन यांच्यामध्ये आपल्याला प्लासीची लढाई झाली आणि यामध्ये जर विचार केला तर सिराज आहे याचा पराभव झाला आणि त्यानंतर इंग्रजांनी कोणाला इथं दुसरा नवाब केलं यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर मग जेव्हा इंग्रज इथं जिंकतात तेव्हा दुसरा नवाब कोणाला करतात? इथं मिर्जाफर यांना करतात. ठीक आहे. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारची यावरती सुद्धा काय महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले होते जे की आपण अजून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते आणि सर्व जे प्रश्न आले होते त्यांची सर्व स्पष्टीकरणासोबत उत्तरे वगैरे आपण या पीडीएफ मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर प्रश्न खाली जर आलं तर बघा सविस्तर इथून मागे जे पण प्रश्न विचारले गेले होते त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. तर हे सर्व काय तुम्हाला भेटणार आहे आपल्या नोट्समध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. तर बाकी जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.